नगरहून उपस्थित असलेले पूजनीय भंते मिलिंद बोधी थेरो हे या ठिकाणी आपला अमूल्य वेळ खर्च करून या ठिकाणी उपस्थित झालेले आहे। पूजनीय भंते मिलिंद बोधी यांचा सत्कार मी आपल्या बुद्धिस्ट यंग फोर्सचे सल्लागार आदरणीय कोपरे साहेबांना विनंती करतो की कृपा करून आपण मिलिंद बोधी भंते यांचा सत्कार करावा। त्याचप्रमाणे महाकरुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो। आज या कार्यक्रमासाठी उपस्थित भिक्षू संघासही त्रिवार अभिवादन करतो। उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना सविनय जय भीम। आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदर कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमाचं आयोजक आमच्या संघटनेचे सदस्य आणि पहिल्यापासून त्यांचं संघटनेसाठी जी तळमळ कवी असा कार्यक्रम झाला पाहिजे तसा कार्यक्रम झाला पाहिजे ते आमचे आनंदजी सोनपासरे साहेब यांनी हा कार्यक्रम घडवून आणला। आणि मला असं वाटतं की आपण स्वतःला बौद्ध समजणाऱ्या लोकांनी जर एक एक कुटुंब असं जर प्रेरित केलं तर हा भारत खरोखरच बौद्धमय होईल। कारण सोनपासरे साहेबांचं काम हे उल्लेखनीय काम आहे। काही कारणास्तव ते बुद्धिस्ट यंग फोर्स पासून दुरावले होते, परंतु धम्माच्या मार्गावर असल्यामुळे त्यांचे काय गैरसमज असतील ते दूर झाले आणि आदरणीय सोनपासरे साहेब पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांच्याच या माध्यमातून हा चकाले परिवार आहे यांनी आज बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे। म्हणून सर्वप्रथम मी बुद्धिस्ट यंग फोर्सच्या वतीने त्यांचं बौद्ध धम्मामध्ये सहर्ष स्वागत करतो। आणि मित्रांनो, या कोपरगाव शहरामध्ये तालुक्यामध्ये बुद्धिस्ट यंग फोर्स जिथे चांगलं काम असेल तिथे नेहमी उपस्थित असते। कारण परवाच्या दिवशी सोनपासरे साहेबांनी आम्ही भेटलो त्यावेळेसच सोनपासरे साहेबाला सांगितलं, साहेब टेन्शन घेऊ नका, कार्यक्रम अतिशय दर्जेदार होईल, कारण बुद्धिस्ट यंग फोर्स पूर्णपणे तुमच्या बरोबर आहे। आणि साहेब आज रविवार असल्यामुळे बरेचसे कार्यक्रम असल्यामुळे काही सदस्य इथं उपस्थित राहू शकले नाही। आता आम्हाला पण दुसरा कार्यक्रम होता, पण हा मंगलमय कार्यक्रम हा सोडून जाता येत नाही। आणि या बुद्धिस्ट यंग फोर्ससाठी आदरणीय भिक्षू आनंद सुमन श्रीजी यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे, ही आपण पार पाडली पाहिजे। आणि आज सर्वांनी इथं उपस्थितांनी आनंद सोनपासरे साहेबाचा आदर्श घेऊन आपण सुद्धा बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी लोकांना प्रवृत्त केलं पाहिजे। कारण बौद्ध धम्म असा आहे का तो काय आपल्याला कोणाला दांडा काठी घेऊन काही मारझोड करून बौद्ध धम्मात आणायचं नाही किंवा काही आमिष दाखवून आणायचं नाही, तर तुम्हाला फक्त भगवान बुद्धाचा धम्म आणि त्यांचं ज्ञान सांगायचं आहे। आणि तेच काम आदरणीय सोनपासरे साहेबांनी केलं। त्यांनी काही त्यांना आमिष दाखवलंय का, काही त्यांना पैशाचं आमिष दाखवलं का, नाही। परंतु जे बाबासाहेबांचे विचार असेल, जे भगवान बुद्धाचा मार्ग असेल तो त्यांनी त्यांना सांगितला आणि त्यांना सुद्धा तो मार्ग पटला आणि ते आज बौद्ध धम्मात आले। जर ते बौद्ध धम्मात आज आले तर त्यांचं सुद्धा आपण स्वागत करतोय, फक्त आपल्या जाहिरातीसाठी त्यांचं स्वागत करू नये, तर ही आपली जबाबदारी आहे। त्या कुटुंबाला इथून पुढच्या काळात जे जे अडीअडचण येतील त्याला आपण समर्थपणे त्यांना साथ दिली पाहिजे, ही आपली जबाबदारी आहे। आणि जर आपण त्यांना साथ दिली
त्यांना सामावून घेतलं तर अनेक असे कुटुंब आहे की त्यांना बौद्ध धम्मात यायचं आहे. परंतु काय होतं, काही काही ठिकाणी मी बघितलंय फक्त कार्यक्रम घेण्यापुरतं, जाहिरात करण्यापुरतं धम्मात घेतात आणि नंतर त्यांच्याकडे काय कोणी लक्ष देत नाही. तसंच आपलं कुटुंब आहे मेहतर समाजाचं, त्याला सुद्धा 15-1 वर्ष झाले असेल. ते वारेगावचे बबलू जावळे म्हणून, त्यांनी सुद्धा दीक्षा घेतलेली होती. परंतु दीक्षा घेतल्याच्या नंतर वारेगावच्या लोकांनी त्यांना सामावून घेतलं आणि पूर्ण तालुक्यांनी त्यांना डोक्यावर घेतलं. तसंच या कुटुंबाला सुद्धा आपण सामावून घेतलं पाहिजे. या कुटुंबाच्या सुखादुखात आपण सहभागी झालो पाहिजे. कारण मला तरी वाटतं जे स्वतःला बुद्धिस्ट म्हणतात ते बुद्धिस्ट नाही, हे लोक खरे बुद्धिस्ट आहे. हे बाबासाहेबांचा मार्ग अवलंबतात, भगवान बुद्धाचा मार्ग अवलंबतात. म्हणून यांच्या संग रोटी व्यवहार, बेटी व्यवहार केला पाहिजे. तरच हे यांचं दुसरी पिढी ही पण बौद्ध धम्माच्याच वाटेवर चालेल. आणि म्हणून त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो आणि उपस्थितांना पुन्हा एकदा आवाहन करतो की आपण त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून येणाऱ्या काळामध्ये, साहेब तुम्हाला सांगतो, तुम्हाला कुठली अडचण येऊ द्या, धम्माची अडचण येऊ द्या, कुठली अडचण येऊ द्या, तुम्ही फक्त सोनपासरे साहेबांना फोन करा. सोनपासरे साहेब आमचे संपर्क साधतील. निम्म्या रात्री आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही. काही टायमाला काय होतं, आता मी दीक्षा घेतली, बौद्ध धम्मात गेलो, इतर धर्मीय मला काय त्रास देतात काय, त्याची फिकीर करू नका. आम्ही तुमच्या सदैव पाठीशी आहे, भंतीजीच्या साक्षीनं सांगतो आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो, अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय भीम. सर्वांना माझा त्रिवार जय भीम. आता आपले आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व थोर महापुरुष, माझी आई बुद्धवाशी केशवबाई जोंधळे, माझे वडील तुळशीरामजी जोंधळे यांना मी वंदन करून आपल्यासमोर थोडंसं 2 गोष्टी बोलणार आहे. प्रथमतः चकाले कुटुंबाचं आपल्या बुद्ध धर्मामध्ये सर्वांच्या वतीने स्वागत करतो. एक बुद्ध धर्म स्वीकारून घ्यायचा असेल तर वाचला पाहिजे माणसाला. आपण स्वतः जयंतीमध्ये आपला बुद्ध धर्म नाहीये, आपल्या लेकरांना तो बुद्ध धर्म शिकवला पाहिजे. आणि त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेल, लोक म्हणते आजच्या काळाला गुन्हेगारी झालेली आहे, गुन्हेगारी खूप वाढत आहे, लोक खोटं बोलत आहेत. तर माणसानं स्वतः एक विचार केला पाहिजे की माझ्यावरती कुठलाही गुन्हा झाला नाही पाहिजे, माझ्यावरती कुठलाही अत्याचार नाही झाला पाहिजे, मी कुणाचाही अत्याचार नाही केला पाहिजे, आपल्यामुळं कुणालाही दुःख नाही झालं पाहिजे, आपल्यामुळं कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे. हा बुद्ध धम्म आहे. आपण स्वतः सुखी राहून याचा अर्थ नाही, कारण आपण दुसऱ्याला कसं सुखी ठेवू. कारण आपण बुद्ध धर्मच काय म्हणतो की बा माणूस हा आशावादी कसा, म्हणजे लालसी नसला पाहिजे. कारण आपण आज स्वतःच मी मोठा म्हणून घेण्यामध्येच आपण आज गुरफटलेलो आहोत. बुद्ध धर्म हेच सांगतोय की समानतेचा मार्ग, सर्व समान आहेत. तसंच आपल्या कुटुंबाला किंवा चोकालेक परिवारांचा आता, कारण ते बुद्ध धर्म स्वीकारलेला आहे त्यांनी. आता उद्या त्यांचे छोटे छोटे बालक आहेत, कारण ह्या बालकांचे उद्या लग्न होणार आहेत. कारण हा प्रश्न आता त्यापुरता नाही राहणार, हा आता इथं संपणार नाही आहे. कारण आता तर त्यांच्या खऱ्या जीवनाची सुरुवात झालेली आहे. कारण हा जीवनाचा प्रवास आपण आता थोडंसं लग्नाचा जर विषय घेतला तर आपण अजून त्या 4 याच्यामध्ये जातो. समोसा खाला का, लाडू खाला की काय खाल्लं, म्हणजे आपल्या जे काय पोट जाती येतात, थोडंसं याच्या बाहेर या बांधून. कारण बुद्ध धर्म सांगतो की समान राहिले पाहिजे सर्वजण. त्या समानतेच्या वागणुकीमध्ये सर्वांनी वावरलं पाहिजे, सर्वांनी विहारात यायला पाहिजे. कारण आता ते छोटे बालक एवढे आलेले आहेत, कारण आपल्या घरी मुलं बाळं असतात, कारण माझ्यासारखे बी युवक असतात, त्यांना तुम्ही विहारात घेऊन या. आपल्या बालकांना भंतीजीपर्यंत त्यांना येऊन पोहोचवा, कारण त्यांना बुद्ध धर्म कळेल, बुद्ध धर्म समजेल आणि पुढच्या मार्गाला त्यांनी वळण लावतील. मी एवढ्या प्रसंगी त्यांना सर्व म्हणजे चकाले कुटुंबांना शुभेच्छा देतो. आणि आपले सर्व, मी एक छोटासा आहे, सर्वांचा वेळ घेतला त्याबद्दल ते बी दिलगिरी व्यक्त करतो. मला संयोजकांना बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा बी आभारी आहे. सर्वांना मी जय भीम करतो. माझे 2 शब्द संबोधतो. समस्त मानव जातीला, विश्वाला मानवतेची शिकवण देणारी तथागतांची शिकवण, सम्यक समृद्ध तथागत, त्रिवार अभिवादन, आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करणारा आणि जीवनामध्ये संपन्नता, सुख आणणारा आपला भिक्खू संघ, उपस्थित माझ्या बहिणी मंडळी आणि माझे सगळे बंधू, आज हा सगळा कार्यक्रम बघताना खरं म्हणजे मला खूप आनंद झाला. मन ज्याला म्हणतात ना, मन असं एकदम भरून आलं.
सर्वप्रथम ज्या कुटुंबांनी आज बुद्ध धम्माची दीक्षा ग्रहण केली आहे त्या कुटुंबाचं मी बामसेपचा अध्यक्ष आहे उत्तर अहमदनगर विभागाचा. तर बामसेपच्या वतीनं तुमचं अभिनंदन करतो. भारत मुक्ती मोर्चा नावाचं सामाजिक संघटन आहे, त्या संघटनेच्या वतीने तुमचं हार्दिक अभिनंदन करतो. परिवर्तनाच्या दिशेनं बहुजन क्रांती मोर्चा आम्ही स्थापन केलेला आहे, जो आपल्या सगळ्या बहुजनांची लढाई लढतो. त्यांच्याही वतीनं तुमचं स्वागत आहे. अनेक ऑफशूट विंग आहेत बामसेपच्या, त्या सर्वांच्या वतीनं तुमचं जाहीर असं अभिनंदन करतो. आणि सर्वप्रथम तुम्हाला ज्यांनी प्रेरणा दिली असेल त्या व्यक्तीला माझा क्रांतिकारी जय भीम, की त्या व्यक्तीच्यामुळे तुम्ही तथागतांच्या धम्माकडे, विचाराकडे, मानवी कल्याणाकडे वळालात. तुमचं स्वागत आहे. आत्ताच आपले सोनपासारे साहेबांचे जे कलिग आहेत परभणीचे, ते जे एका वाक्यात बोलले, मी माझे जे मित्र आहेत खांडेकर सर म्हणून आपले इथं प्राध्यापक आहेत, तर मी त्यांना सर बोलता बोललो, सर खरी सुरुवात आता याच्या पुढे आहे. आणि अतिशय मार्मिक शब्दामध्येच आपले सोनपासारे साहेबांचे जे मित्र आहेत ते बोललेत. विजू भाऊ पण जे बोलले ते पण अतिशय सत्य आहे, की धम्माची दीक्षा घेतली, धम्म ग्रहण केला, परंतु आता खरी सुरुवात आहे, जीवनाची खरी सुरुवात आहे. अनेक अडचणी येणार आहेत आणि त्यातला त्यात रोटीबिटीचा व्यवहार आहे विजू भाऊ, तो सगळ्यात मोठा अवघड समस्या होणार आहे. आजही सोमवस आमवस आपली काही जी मंडळी आहे, त्यातल्या त्यात नांदेड परभणीच्या भागाकडे मी जर पाहिलं तर आपली काही मंडळी अजूनही तो जी जुना कर्मठपणा आहे किंवा नको ते आहे, म्हणजे याचा अर्थ असा झाला की धम्म स्वीकारला आम्ही, बुद्धिझम स्वीकारला आम्ही, परंतु विचार परिवर्तन झाला नाही. बाबासाहेबांच्या शब्दामध्ये धर्म परिवर्तन झालं, परंतु विचाराचं परिवर्तन झालं नाही. याला एका छोट्याखानी वाक्यात आम्ही असं म्हणू शकतो. आणि आता हीच खरी तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे की त्या कुटुंबाची पाठीशी राहणं. त्यांचा सामाजिक संघर्ष असणार आहे, त्यांचा राजकीय संघर्ष असणार आहे. जीवनामध्ये जे जे संघर्ष येतात ना, ज्यांना कॅटेगरी वाईज करतो आपण, तो सामाजिक संघर्ष येणार आहे, राजकीय संघर्ष येणार आहे. या सगळ्या संघर्षामध्ये समाजाला त्यांच्या पाठीशी अतिशय हिरीने राहावं लागणार आहे. आणि एक उदाहरण समाजापुढे जर आलं तर मला असं वाटतं, येतं कसं, तर परिवर्तन होण्यासाठी, समाजामध्ये बंधुभाव निर्माण होण्यासाठी आपण जी त्रिसूत्री म्हणतो की प्रज्ञाशील करुणा आणण्यासाठी मार्ग कोणता आहे? धम्माचा मार्ग आहे. धम्माचा मार्ग कोणता आहे? की आम्ही आपला बुद्धिझम अंगीकारला की समाजामध्ये सुशांतता निर्माण होते. सुशांतता निर्माण, कोणाच्या प्रती असूया राहत नाही, कोणाच्या प्रती असूया राहिली नाही की आम्ही नको त्याच्या सामाजिक उपद्रव आहे त्या सामाजिक उपद्रवाकडे बाहेर पडत नाही. म्हणजे हा जो कार्यक्रम आहे एकूण केवळ हा बुद्धिझम स्वीकारणं असा कार्यक्रम नाही, हा सगळा एका वैचारिक मार्गावर जाण्याचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम जो आहे की हा एक वैचारिक मार्गावर जाण्याचा कार्यक्रम. आजपासून तुम्ही तथागताच्या मानवतावादी उच्च मूल्य आहे त्या उच्च मूल्याकडे प्रवास करण्याचा हा मार्ग आहे असं मी समजतो. याच्यामध्ये तुम्हाला खूप अनंत अडचणी येतील. यानंतर तुम्हाला मी सांगितलं सामाजिक खूप साऱ्या अडचणी येतील, पण त्या अडचणीला डगमगून जाता कामा नसते. जी लोक अडचणीत संघर्ष करतात आणि ताट मानेनं उभे राहतात तीच माणसं नेहमी विजेते होतात. प्रवाहाच्या विरुद्ध वाहणारी जी माणसं असतात तीच माणसं आजपर्यंत जर का आम्ही इतिहास पाहिला, आपल्या सामाजिक क्रांतीचा जर इतिहास पाहिला, प्रवाहाच्या नेहमी विरुद्ध वाहणारी माणसं आज मेल्यानंतर ही जिवंत आहेत. आज आम्ही ज्यांच्या पुढे नतमस्तक होतो ना, ती माणसं मृत पावल्यानंतर सुद्धा जिवंत आहेत. का? कारण की ती माणसं प्रवाहाच्या विरुद्ध वाहत होती आणि आज 2500 वर्षानंतर सुद्धा त्यांनी जो सांगितलेला संदेश आहे तो आजही जिवंत आहे. तर मित्र हो, आज मी खरंच मला खूप आनंद झाला आणि ज्यांनी ही क्रांतिकारक घटना घडून आणली त्या सर्वांचं अभिनंदन. असंच सगळ्यांनी जर मला वाटतं की आपलं कार्य आणि आपली धम्माच्या प्रती आपली योगदानाची एक पाऊल टाकणं असतं, हे जर केलं तरच मला असं वाटतं की मानवी जीवन अतिशय उदात्त होऊ शकतं. परत एकदा तुमचं अभिनंदन. भिक्खू संघांचाही या प्रसंगी मी याचना करतो की भिक्खू संघांचाही या संदर्भामध्ये आपल्याला योग्य मार्गदर्शन मिळतं. त्यांचेही अनंत कोटी उपकार आहेत आपल्यावर. आणि सर्व जे या कार्यक्रमासाठी ज्यांनी हातभार लावला त्या सर्वांना मी मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो
आणि या प्रसंगी मला तुम्ही बोलण्याची सुसंधी दिली, संयोजकाचेही आभार मानतो. जय भीम, जय जिजाऊ, जय महाराज. दीपक चकाले, आयुष्यमानिनी आरती चकाले या कुटुंबाने आज धम्मानुसार बौद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे. सर्वप्रथम त्यांच्या या धैर्याचं मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. कारण अशा पद्धतीचं धैर्य बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आपल्याला दाखवलेलं आहे. आणि ज्या धर्मामध्ये माणसाला माणूस म्हणून गणलं जात नाही, अशा धर्माचा त्यांनी त्याग करून तो धर्म सोडून बौद्ध धम्माच्या मार्गाचं अनुसरण केलं आणि आपलं जीवन सुख संपन्न केलं. यासाठी विद्यमान बौद्धांची जबाबदारी आता वाढलेली आहे. या परिवाराला सामावून घेणं, यानंतर त्या परिवारावरती यदाकदाचित जर समस्या निर्माण झाल्या, अडीअडचणी निर्माण झाल्या, तर एक बौद्ध बांधव म्हणून त्याला आपण संरक्षित करणं, संवर्धित करणं आणि त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणं हे आपलं आता बौद्धांचं कर्तव्य आहे. आणि भिक्खू संघाच्या वतीने मी सुद्धा त्यांना अशा पद्धतीचं अभिवचन देतो. तुम्ही कसल्याही प्रकारची चिंता करू नका. कोणत्याही गोष्टींना तुमच्या मनामध्ये थारा देऊ नका. पूर्ण भिक्षू संघ तुमच्या पाठीशी आहे. भिक्षू संघाचे दानशूर उपासक हे सुद्धा तुमच्या पाठीशी आहेत. कारण तुम्ही चांगल्या मार्गावरती निघालेले आहात आणि चांगल्या मार्गावरती निघालेल्या माणसाला समस्येचा सामना करावा लागतो. परंतु या मार्गावरून चालताना तुम्ही डगमगता कामा नये. तुम्ही प्रज्ञाशील करुणा यांचे प्रचारक आहात, प्रसारक आहात आणि धम्मामध्ये अधिष्ठित होऊन बोधिसत्वाच्या प्रतिज्ञा तुम्ही ग्रहण केलेल्या आहात. यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारच्या समस्येला घाबरण्याचं कारण नाही आणि कोणत्याही विपत्ती आपत्तीला सुद्धा घाबरण्याचं काम नाही. कारण बुद्ध धम्म संघ आणि बोधिसत्व ही जी रत्न आहेत, हीच रत्न आपल्याला पाठबळ देतात आणि त्या पाठबळाच्याच माध्यमातून आपण जीवन जगायला शिकतो. हा बुद्ध धम्म जीवन जगण्याची कला माणसाला परिवर्तनशील जगतामध्ये अधिष्ठित करण्याचा हा एक मार्ग आहे. आणि खरोखरच आज चकाले परिवाराने हा मार्ग, या मार्गामध्ये प्रविष्ट होऊन आपल्या परिवाराचं मंगल साधलं. काल आमची चर्चा झाली तेव्हा त्यांना मी सांगितलं की नुसतं सर्टिफिकेट मिळवून बौद्ध होऊ नका, बाबासाहेबांचे फोटो लावून बौद्ध होऊ नका, तर तुम्ही राजपत्रित बौद्ध व्हा. जे भारताचं सर्वश्रेष्ठ राजपत्र आहे, ज्याला आपण गॅजेटेड म्हणतो. हे कालच्या आमच्या चर्चेमध्ये मी त्यांना हा पर्याय सुचवला की जोपर्यंत तुम्ही गॅजेटेड बौद्ध होत नाहीत तोपर्यंत तुम्हाला कोणत्याही सुख सवलती ज्या भारत सरकारच्या आहेत त्या प्राप्त होत नाहीत. कारण ज्या वेळेला आम्ही विदेशामध्ये असतो त्यावेळेला ती मंडळी विचारते, ती म्हणते तुमच्याकडे बुद्ध आहे पण बौद्ध कुठं आहे? आपण बौद्ध आहोत, मान्य आहे, परंतु आपण गॅजेटेड बौद्ध नाही आहोत, राजपत्रित बौद्ध नाही आहोत. कारण हे राजपत्र जगाला सांगतं की तुमच्या भारत देशामध्ये एवढे राजपत्रित बौद्ध आहेत आणि यासाठी सगळ्या जगाचं लक्ष आपल्याकडे जातं. म्हणून ज्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतलेली आहे, कोणत्या संघटनेमधून असेल किंवा कोणत्या मंडळांमधून असेल किंवा बौद्ध भिक्षूंकडून असेल, तर त्यांनी छोटे छोटे कार्यक्रम आयोजित करून आपल्या जिल्ह्या तालुक्यामध्ये बौद्ध धर्मगुरूंकडे म्हणजेच बौद्ध भिक्षूंकडून दीक्षित होऊन तुम्हाला गॅजेटेड बौद्ध हे राजपत्रामध्ये नोंद तुमची केली पाहिजे. तर मुंबईचा माझा एक चर्मकार समाजाचा भोईटे परिवार आहे.
त्यांनी सुद्धा गॅजेटेड बौद्ध म्हणून आपल्याला स्वतःला घोषित केलं आणि स्वतःच्या मुलीला इंग्लंडला पाठवलं डॉक्टर होण्यासाठी. पूर्वधर्माचा त्यांनी त्याग केला आणि नवीन धम्मामध्ये म्हणजेच बौद्ध धम्मामध्ये अधिष्ठित होऊन त्यांची मुलगी आता विदेशामधून डॉक्टर होऊन येते. का बरं त्यांनी त्याग केलं? तर या ठिकाणी मानवाला मानवाची वागणूक दिली जाते. हा धर्म नाही. मानवाच्या कल्याणासाठी भगवान बुद्धाने सांगितलेला हा मार्ग आहे. आणि म्हणून आता विद्यमान बौद्धांची जबाबदारी वाढलेली आहे. या परिवाराला आपल्या परिवारामध्ये सामावून ठेवा आणि हा माणुसकीचा धर्म तुम्ही जोपासावा अशी मंगलकामना व्यक्त करतो. आणि पुन्हा हे जे काही आपले परिवार दीक्षित झालेले आहेत त्या दीक्षित परिवाराच्या पाठीमागे सदैव भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स साधु साधु साधु. गौरवनीय महासंघरत्नाच्या अनुमतीने आज या ठिकाणी आपण हा दीक्षा समारोह करत आहोत. आयुष्यमान दीपक चकाले, त्यांच्या स्वेद्ध पत्नी आयुष्यमती आरती चकाले व त्यांचे दोन्हीही चिरंजीव यांनी या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दिलेल्या 22 प्रतिज्ञेच्या ग्रहण करून त्यांनी या ठिकाणी धम्माची दीक्षा ग्रहण केलेली आहे. एक विशेष आहे की आता आपण बघा, बौद्ध धम्माची दीक्षा घेत असताना लोक त्रिसरण पंचशील घेतात आणि पालीमध्ये असं म्हटलेलं आहे, जेव्हा कोणी एखादा व्यक्ती भगवान बुद्धांना शरण जायचा, धम्माला शरण जायचा, तर तो एक गाथा म्हणायचा. त्यावेळेस पाली भाषा होती. पाली भाषेमध्ये ते म्हणायचे, एसाहं भवंतं गौतमं शरणं गच्छामि, है की नाही, धम्मंच भिक्खू संघांचे उपासकं मग धारेतो. म्हणजे ते असे म्हणायचे की हे भगवान गौतम, तुम्ही आम्हाला शरणागत उपासक म्हणून स्वीकार करा, तुमचा धम्माचा आणि संघाचा. एवढ्याशा एका गाथेनं लोक धम्मामध्ये दीक्षित होऊन जायचे. परंतु आपल्याला बोधिसत्व परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म दिला. व त्यासोबत ही 22 प्रतिज्ञा ज्या आपण घेतो, तर खरं तर हे 22 प्रतिज्ञा घेणे म्हणजे धम्माची दीक्षा आहे. नुसतंच प्रतिज्ञा घेणे म्हणजे काय धम्मदीक्षा घेणे असा अर्थ होत नाही. तुम्ही त्याचं फॉलो पण केलं पाहिजे. मी बघतो आजकाल बरेच लोक धर्मसमभाव करतात आणि धर्मसमभावाने शरण तोडून टाकतात. म्हणजे सर्व धर्मांचा सन्मान करणे हे आपलं भारतीय संविधानाचं कर्तव्य आहे. सर्वच धर्म हे चांगली शिकवण देतात. कोणताच धर्म चुकीची शिकवण देत नाही. त्रुट्या सर्व धर्मांमध्ये थोड्याफार प्रमाणात असतातच, ज्याला लोक धर्म म्हणतात. परंतु जेव्हा आपण एका मार्गाने चालतो तर आपण त्याच मार्गाने चाललं पाहिजे, दुसऱ्या मार्गाने नाही गेलं पाहिजे. म्हणून बाबासाहेबांनी काय म्हटलेलं आहे की त्यांनी सुरुवातीला हिंदू धर्माचा त्याग करून टाकलेला आहे. मग हिंदू धर्माशी रिलेटेड असलेल्या सगळ्या गोष्टी मी करणार नाही असं बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्ही 22 प्रतिज्ञेमध्ये बघशाल तर पुढं त्यांनी काय म्हटलेलं आहे की मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या तत्वांचा अंगीकार करतो असं म्हटलेलं आहे की नाही. आणि त्याच्यानंतर शेवटी ज्या प्रतिज्ञा येतात की मी आजीवन याला जीवनामध्ये उतरवील असा त्याचा अर्थ होतो. तर धम्म म्हणजे जीवनात उतरवणे हाच आहे. मी तर म्हणेल की चालता चालता एखाद्या व्यक्तीने जरी म्हटलं या 22 प्रतिज्ञा आणि मी बुद्धाला शरण जातो, धम्माला शरण जातो, संघाला, तरी तो दीक्षित झाला. परंतु भंतीजींनी सांगितल्या पद्धतीनं आपण राजपत्रिक बौद्ध झालं पाहिजे. आज आपण आपल्या प्रत्येकाच्या कास्टवर काहीतरी लिहिलेलं आहे की नाही. तुम्ही बुद्धिस्ट नाहीये, मी बुद्धिस्ट आहे. तुम्हाला सांगतो, मी जेव्हा साथीत होतं तेव्हा माझ्या वडिलांनी माझं कास्ट सर्टिफिकेट काढलं होतं आणि त्या कास्टवर बुद्धिस्ट आहे. त्यांनी हा विचार नव्हता केला की मला स्कॉलरशिप भेटेल किंवा नाही भेटेल, पण मला अजूनही स्कॉलरशिप भेटते. शिक्षण चालू आहे माझं. बाबासाहेबांनी काय म्हटलेलं होतं की तुम्ही, बाप भंतीजींनी मला सांगितलं काल चर्चा करताना की तुम्ही बौद्ध धम्माला स्वीकारा, सवलतींचा विचार करू नका. सवलती माझ्या या कोटाच्या खिशात आहे तुमच्या, असं बाबासाहेब बोलले होते. परंतु आज 56 वर्ष झाले तरी अजून कोणी आपली गणनाच होत नाही बौद्धांमध्ये. लिहिताना जेव्हा येतं त्याला काय म्हणतात,
जी गणना करतात लोक, जनगणना करताना तुमच्या त्या ब्लॉकमध्ये लिहिले जातं हिंदू आणि महार. देशातली बहुतांश आबादी ही बाबासाहेबांनी दीक्षित केलेली आहे, परंतु ती ओव्हरली केलेली आहे, कोणी परत ते बुद्धिस्ट झालंच नाही. त्यामुळे आपली संख्या दिसत नाही, आपण मायनॉरिटीमध्ये येतो. मग मायनॉरिटी म्हणजे अल्पसंख्याकांमध्ये. म्हणून शक्यतो आपण लिगली बौद्ध होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. टेन्शन घेऊ नका, राज्यामध्ये बौद्धांना सर्व एसटीच्या सुविधा उपलब्ध आहे. राज्याच्या बाहेर तुम्हाला अल्पसंख्याकांच्या सुविधा उपलब्ध आहे, याचा तुम्ही विचार करा. दुसरी गोष्ट सांगायची ही आहे मला की बौद्धांनी आता आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे. आताच चर्चा झाली की जे लोक आपल्याकडे दीक्षित होऊन येतात त्यांच्यासाठी आपला दृष्टिकोन काय आहे, आपण त्यांना सामावून घेतो का, है की नाही. लक्ष्मण माने, सुषमा अंधारे, सुकुमार कांबळे हे लोक दीक्षित झालेले तुमच्या माहितीसाठी, है की नाही. सुकुमार कांबळेने एक दिवस फोन केला, भंतीजी माझ्या मुलाचं लग्न करायचं आहे आणि त्याला एका मुलीशी प्रेम आहे, ती बुद्धिस्ट आहे, मी पण बुद्धिस्ट आहे म्हणे, मी भले धर्मांतरित असलो पण मी बुद्धिस्ट आहे, आता तो प्रेम बुद्धिस्ट आहे, तर समोरच्या व्यक्तीशी तुम्ही बोलावं. समोरच्या व्यक्तीशी त्यांनी मला बोलायला म्हटलं आमच्या विनयात नाही म्हटलं सर, ते आम्ही असं काही बोलत नाही, परंतु जर तुमची इच्छा असेल तर आम्ही भिक्खू संघ जाऊन त्यांना सांगतो. बाबासाहेबांनी आता सांगितलं जातीचा नाश केला पाहिजे, आपण संपवलं पाहिजे, संपुष्टात आणलं पाहिजे. खूप प्रसिद्ध व्यक्ती येतो, ज्या दोघा मुलांचं प्रेम होतं की नाही, एक मुलगा सुकुमार कांबळेचा होता, मुलगी अधिकाऱ्याची होती आपल्या, परंतु त्या व्यक्तीच्या डोक्यात ते जुनं आम्ही कोण आहोत ते बुद्धिस्ट नव्हतं समजत स्वतःला. म्हणजे काय आहे, अजूनही जात व्यवस्था अस्तित्वात आहे आणि भलेही आपण आज बुद्धिस्ट झालो असेल पण आपण विचारांनी अजून बौद्ध झालो की नाही हे आपण पाहायला पाहिजे. आज खूप बदल झालेला आहे. बहुतांश साहित्यिक लोकांचं योगदान बुद्ध धम्माच्या साहित्यात आहे, आंबेडकरी चळवळीच्या साहित्यात आहे आणि ते खरे विचाराने बौद्ध आहेत. जे आपले बौद्ध आहेत ते विचाराने बौद्ध दिसत नाही. काही आहा साळुंके सारखं व्यक्तिमत्व, तुम्ही आहा साळुंकेचं नाव ऐकलं असेल. आहा साळुंके हे 96 कोळी मराठा आहे, 96 आहे की नाही, आडनाव आहेत ते 96 कोळीचा अर्थ काय होतो माझ्या मते. 96 कोळी याचा अर्थ मराठा होत नाही बरं का. 96 कोळी आडनाव आहे. 96 कोळीमध्ये पवार लोक सुद्धा आहेत ना. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो रणधीर सुद्धा आहे त्याच्यामध्ये कांबळे सुद्धा आहे, त्याच्यामध्ये पाटील सुद्धा आहे. 96 कोळीमध्ये येतात. त्रिभुवन नाव नाही त्याच्यामध्ये मला सापडलं पण असेल कुठेतरी. म्हणजे काय, एका जातीशी अनेक आडनाव रिलेटेड आहे. तुम्ही सर्च करा तर 96 कोळीचा अर्थ काय होतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढणारे जे लोक होते ते या 96 कुळातले होते, 96 आडनावाचे लोक होते, है की नाही. म्हणजे बघा जात किती विस्तृत स्वरूपामध्ये पसरलेली आहे. त्या आहा साळुंके सारखा व्यक्ती, कदाचित तुम्हाला कल्पना असेल किंवा नसेल, आहा साळुंके सारखा धम्मावर अभ्यास होणारा व्यक्ती कोणी नाही. आणि ते खरं बुद्धांना मानतात, नुसतं ओरली नाही मानत, अंतकरणापासून ते मानतात, अंतकरणापासून ते बुद्धिस्ट आहे. म्हणून माझं सांगणं एक आहे की एक प्रकारे आपण पटलावर आपली बौद्धांची संख्या दिसावं म्हणून राजपत्रिक बौद्ध व्हा, आणि दुसरी गोष्ट आचरणातून पण बौद्ध व्हा, हे की नाही. बघा बौद्धांचे तत्व खूप सुंदर आहेत. माझ्या मते तुम्हाला ते अंगीकारणं कठीण होईल. बौद्ध होणं एवढं सोपी पण गोष्ट नाहीये. बघा, शांती, सत्य, करुणा, मैत्री, अधिष्ठान, दया, क्षमा, शील. बघा बरं, हे तत्व आपल्यात आहे का? याची प्रॅक्टिस करा. जो व्यक्ती या तत्वाची प्रॅक्टिस करतो तो खरा बौद्ध असतो. आपल्यामध्ये दया असली पाहिजे, करुणा असली पाहिजे, मैत्री असली पाहिजे, इतर प्राण्यांबद्दल सुद्धा करुणा असली पाहिजे, आहे की नाही. समतेचा भाव असला पाहिजे, तेव्हा आपण खरेखुरे बौद्ध होतो. यांनी खूप महान धम्माला अंगीकारलेला आहे. चकाले परिवारांचं निश्चितच सुखद जीवन जाईल आणि त्यांचं कल्याणच होईल. कारण की मी भगवान बुद्धांच्या वाणीवर खूप अतिप्रचंड विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. तुम्ही मला अंधभक्त म्हणलं तरी चालेल त्या बाबतीतला. कारण की बुद्ध म्हणतात, काय म्हणतात भगवान बुद्ध, एकीची बुद्धं शरणं गतासे न ते गमे संती अपाय मानुसं देहं देवकायं परिपुरे संती. म्हणजे जो कोणी बुद्धाला शरण जातो तो कधीही अपायगतीला जात नाही, मृत्यू परांत सुद्धा तो सद्गतीलाच जात राहतो, असं भगवान बुद्ध म्हणतात. म्हणून या ठिकाणी
चकाले परिवाराचं अभिनंदन आणि त्यांचे सुद्धा दिवस सुखात जाओ, सद्धम्मात जाओ. सद्धम्म त्यांच्या रक्षण करो. अरहंतांचं तेजबल, भगवान बुद्धांचं तेजबल, बोधिसत्वांचं तेजबल हे सर्व त्यांचं संरक्षण करो अशी मी त्यांच्या प्रती मंगल कामना करतो आणि या ठिकाणी त्यांना हार्दिक मंगल कामना देऊ.